हाय, गुड मॉर्निंग. माझं इथं आळूस काढणं चाललं होतं, पण काकूचं इथं झाडणं चाललं होतं. सकाळीच घर आवरणं चाललं होतं त्यांचं. सो मी इथं मस्त असं झोका खेळत होते. धन्वीच्या झोक्यात मी बसली होते. सो थोडं कामाला आळस वाटत होतं म्हणून बसलेली इथं. तुम्ही बघू शकताय असं झोका खेळलं की बरं वाटतंय. तुम्हाला कसं वाटतंय नक्कीच कमेंट करून सांगा. आणि त्यानंतर काकूबाई झाडायचं सोडल्यानं त्यांनी पण माझं बघून झोका खेळायला बसलेच, की त्यांना पण त्यांचे म्हणजे जुने लहानपणीच्या आठवणी काढत बसले होते. सो त्यानंतर एवढे सारे भांडे घासायचे होते. मला असं वाटलं की कधी एकदाच घासू एवढे भांडे. सो हेच टेन्शनमध्ये पाणी टाकत होते भांड्यावर. तेवढ्यात काकूबाई म्हणले मी घासू लागते तुला भांडे. सो सोने पे सुहागा झालं म्हणलं. मग त्यानंतर आंघोळ वगैरे आवरून सगळे घरचे कामं आवरून त्यानंतर देवपूजा करायला घेतले. बाहेर येऊन बघते तर काय छान छान गुलाबाला छान छान फुलं आले होते. मस्त असं 4 फुलं लागले होते, पण मी 2च फुलं घेतले. सो बाकी 2 उद्या घालू म्हणलं देवाला. सगळे एकदाच घातल्यावर कसं काय म्हणून. सो त्यानंतर इथं जास्वंदाची झाडला पण पानं नाहीत, पण फुलं खूप छान लागले होते. सो इथं फुलं मस्त असं तोडून घेतले. असं फुलं बघून मन प्रसन्न वाटतो. त्यानंतर असं टोपलं भरून घेऊन फुलं घेऊन आले. त्यानंतर देवपूजा केले. मस्त असं माऊलीच्या पुढे फुलं मांडून घेतले. फुलं देवाला घालण्यात एक खूप मोठा आनंद वाटतो. आणि ते पण आपण लावलेल्या झाडांचे फुलं लागतात, ह्याचं तर खूप आनंदाची गोष्ट आहे. सो इथे बघू शकता तुम्ही किती छान असं फुलं आलेले होते. छान छान असं देवपूजा आवरून घेतले. बघा माऊली किती गोड दिसतात ना आज. कसं दिसतात माऊली नक्कीच कमेंट करून सांगा. आणि ज्यांनी कोणी माझ्या चॅनलवर नवीन आहात त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सो तुम्हाला ह्याच्या पुढचे छान छान व्हिडिओज बघायला भेटतील. मग त्यानंतर मी कढी, भात, दूध, भाजी आणि भाकर जेवायला घेतले. मस्त असं दुपारचं थंड फॅनच्या खाली बसून मस्त असं जेवण करून घेतले. कढी तर खूप छान झाली होती. मी बनवलेली कढी, काकू बनवलेली भाजी आणि मम्मी बनवलेली भाकरी. मस्त असं जेवण करून पोटभर थोडा वेळ झोपावं म्हणून सनी विचार केलेला, पण आमचे मॅडम कुठे झोपून देतात, मागे मागेच असतात, त्याच्यामुळे झोपलेली नाही. तुम्ही बघू शकते इथं धन्वी मी थोड्या वेळासाठी झोपले, पण तिनं असं येऊन पोटावरच बसली होती. तिचं काहीतरी गेम चालू होता. फोन बघणं खूप आमचं फेवरेट काम आहे. सो त्यानंतर आमच्या घरच्या देवाला जायचं होतं, सो पाय पडण्यासाठी इथं भैया नारळ घ्यायला थोडा वेळ गाडी थांबवलं होतं. तिथं पण माझे लेकीचे लाड चालू होते की मला चॉकलेट पाहिजे, आणि माझे लाड चालू होते की मला खाऊ पाहिजे. सो असं म्हणून सनी मी कसं दिसते इथं कमेंट करून सांगा. सो खाऊ खाल्लो, आम्ही पण खाऊ घेतलो थोडंसं. आणि इथं माझी आणि माझ्या लेकीची मज्जा चालू होती. बघा किती गोड दिसते ना धन्वी. बघा तिच्या हातामध्ये खाऊ आहे, आणि मी जसं कर म्हणते तसं करते. आता आजकालच्या लेकरांना काही सांगावंच लागत नाहीये. आपण काही जरी म्हणलं ना त्यांनी बरोबर ते त्या पद्धतीनं करून दाखवतात. सो खूप आनंदाचा विषय हा. त्यानंतर आम्ही इथं पोहोचलो. इथं बघू शकते छोटंसं मंदिर आहे, नरशिव्याचं मंदिर असं म्हणतात. सो त्यानंतर तिथलंच एक मारुती मंदिरात गेलो पाया पडण्यासाठी. सो इथं बघा माझे लेक कसं फिरते, आणि इथं काहीतरी तिचं वेगळंच चाललं होतं की जय करायचं आणि टिक्का लावायचं आणि किशी द्यायचं देवांना, असं चाललं होतं. सो त्यानंतर इथं बघा कुठंही कुत्रे दिसले की झालं त्याच्या मागे लागायचंच. किती वेळा धरून आणलं तरीही त्याला जाऊन ये म्हणायचं, बोलायचं, त्याला माया करायचं, असं चाललेलंच होतं. त्यानंतर इथं पाया पडायला गेली आणि डोक्याला हाणून घेतली. हाणून घेऊन खूपच रडत होती. सो आम्ही म्हणलं की मार त्याला रिटर्न. मग ती बघा इथं कसं मारते ते. तिला असं वाटतं की ते मारलं मी पण रिटर्न मारायला पाहिजे.
त्यानंतर इथेच एकटे वळखीचे होते, त्यांच्या घरी चहा पिण्यासाठी गेलो. तर माझे लेक हे पण माझंच घर आहे असं खेळायला लागले तिथं. हे स्टोल ठेवलीच नाही, किती वेळा असं खेळली, त्याला घेऊन फिरण्यावरच होती. तुम्ही इथं बघू शकते, ते पण खूप वजन होतं तरी पण ही उचलून घेऊन फिरत होती. त्यानंतर हे एक गोड असं क्लिप, कारण की गोड म्हणण्याचं कारणच असं आहे की हे क्लिप माझ्या लेखीने शूट केलेली आहे. तुम्ही बघू शकता हे इथं किती छान केले. त्यानंतर आमच्या आजीच्या घरी गेलो, म्हणजे माझ्या आजीची बहीण त्यांच्या इथं गेलो. सो इथं मस्त असं बाजूवर शेतामध्ये घर होतं त्यांचं पण, आणि गाया वगैरे होते, जर्सी गाया होते. मस्त इथं गप्पे मारत बसलो थोडा वेळ. सो इथं पण माझ्या लेकीने शूट घ्यायचं चालूच होतं. त्यानंतर आजी तिला दिले होते लहाय खायला. बघू शकते इथं किती गोड गोड असं लहाय खात बसले. माझा व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ कसं वाटला आणि कसे व्हिडिओ बनवेल पाहिजे हे पण कमेंट करून सांगा.